मध्ये कलाकार म्हणून यांची चांगली ओळख आहे. मी यावेळी सर्वांना मंचावर आमंत्रित करतो त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हॅलो, सर्वप्रथम श्री अनिल शिंपे सरांचं या इव्हेंटबद्दल, प्रोग्रामबद्दल मी त्यांचं खूप खूप मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. आणि माझ्या उजव्या बाजूला जो व्यक्ती उभा आहे हा दिसायला इतकं सरळ साधा सिंपल असला तरी अभिनयाचा युनिव्हर्सिटी म्हटलं तरी हा कमीच आहे. अभिनय सुरुवात बी इथून होतो आणि अभिनय संपतो पण इथेच. आणि जस्ट आता श्री अरुण नलावडे साहेब गेले. अरे यांच्या हातातून कानाखाली आवाज खाण्यासाठी रणवीर सिंग सुद्धा आतुरलेला असायचा. याचा तुम्ही जर पुरावा बघितला असाल तर सिंगम कुठला तो सिंबा. तर अशोक शिंदे साहेब अभिनयाच्या बाबतीत परफेक्ट टायमिंग, परफेक्ट शब्दफेक आणि कुठल्याही निर्मात्याला अजिबात त्रास न देता स्वच्छ आणि शांतपणे काम करणारा असा हा व्यक्ती. आणि मला यांचा खूप अभिमान वाटतो. आणि यांच्याबरोबर आज बाजूला उभं राहणं हे माझं सौभाग्य. खूप जुनी आमची मैत्री आणि ओळख आहे. त्याच्याबद्दल अशोक शिंदे सरांचं खूप खूप थँक्यू मनापासून. धन्यवाद सर, धन्यवाद. दळवीजींनी शिंदे साहेबांबद्दल जे वाक्य रचना केली त्यात एक भर मला टाकायची आहे की आपण हिंदीत जर तरुण एखादी उपमा जर कोणाला देत असो तर अनिल कपूरला देतो. तर आज हे आमचे मराठी जे अनिल कपूर आहेत, आज 3 पिढ्या आहेत म्हणून आज ते जसे तसे आहेत. जोरदार काही शिंदे साहेबांसाठी. हॅलो. आणि सगळ्यात प्रथम इथे मी सांगायला विसरलो, इथे एक व्यक्ती बसलेला आहे पृथ्वी, ज्याला अली म्हणतात. त्यांच्याबरोबर मी 1990 साली राजस्थानमध्ये शूटिंग केली होती. बिनेनी होय तो इसी. आणि त्यांची हिरोईन होती हिंदी चित्रपट सृष्टीची फराह आणि धर्मेंद्र, रजनीबाला, रमेश तिवारी. असा हा सुंदर व्यक्ती इथे आहे. त्यांना सुद्धा आमंत्रित करतो. प्लीज सर, तुम्ही एकदा या इथे. आणि त्यांच्या बाबतीमध्ये दिल का क्या कसूर, दिल जिगर नजर क्या है, मैं तो तेरे लिए जा भी दे दूं. हे गाणं माझं नाही, यांचं आहे. तर यांच्यासाठी प्लीज टाळ्या वाजवा. खरंच आज मंचावर इथे इतके चिरतरुण व्यक्तिमत्व आमच्या समोर आहेत. ही ओळख, प्रॉपर ओळख दिली पाहिजे. कलाकार शेवटी कसा असतो, फक्त तुमच्या भुकेलेला असतो, बाकी काय नाही. हो, कलाकार काही घेऊन जात नाही. हा कलाकार सुद्धा एकदम उच्च कोटीचा कलाकार आहे, ज्यांना पृथ्वी म्हणतात. आम्ही एकत्र होतो थंडीच्या दिवसामध्ये राजस्थानला. आणि त्या टायमाला काय हँडसम आणि इतकी गोड पर्सनॅलिटी आणि इतका सुंदर स्वभाव यांचा. सर थैंक यू सर, आप आए उसके लिए थैंक यू वेरी मच. जो गाना मैंने मेरी फिल्म में गाया था वो आप लोगों के लिए ही गाया था. दिल जिगर नजर किया है, मैं तो तेरे लिए जहाँ भी दे दूँ, मैंने दिव्या भारती के लिए फिल्म में गाया था. लेकिन जो गाने इस फिल्म के पॉपुलर हुए हैं, इस साल मेरी फिल्म को 33 साल हो गए सर. 92 में लगी थी और 33 सालों में ये गाने और मेरे आप जैसे चाहने वालों ने इस गाने को, इस फिल्म को जिंदा रखा. बस मैं इस बात का बहुत बहुत शुक्रगुजार. थँक्यू सर. थँक्यू सदावर्ती साहेब, थँक्यू. तुमचं तर टीव्ही मध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व सर, बघून एकदम ऊर असा भरून येतं की मराठी माणसाचा खरंच तुमचा अभिमान वाटतो तुम्हाला. थँक्यू सर, तुम्ही आल्याबद्दल. पण प्रदीप सरांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी इथे सगळ्या आठवणींना एक उजाळा दिलेला आहे. आणि खरंच प्रत्येक कलाकाराला आणखी हवं काय असतं तर आपल्यावर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक
आणि त्यांचा भरघोस प्रतिसाद जो आता आपण टाळ्यांच्या स्वरूपात देऊ शकतो, तर सगळ्यांनी सगळ्या कलाकारांसाठी एकदा टाळ्या वाजवतात. एक महत्त्वाची सूचना आहे, विनंती आहे. आत्ता ज्या ठिकाणी अरुण नरोडे सर बसले होते त्यांच्या कारची चावी इथे राहिलेली आहे चुकून.